आंदोलक विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवरच रात्र काढलेली आहे। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची गैरसोय सुद्धा होते। हातातल्या छोट्या पंख्याने एकमेकांना वारा घालून विद्यार्थी मदत करतायत। ओळख नसतानाही आंदोलनकर्त्यांचा एकमेकांना मदतीचा हात। अनेक आंदोलनकर्त्यांना वेदना आणि आरोग्याच्या तक्रारी सुद्धा होत आहेत। प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आंदोलन करण्यावर हे विद्यार्थी मात्र ठाम आहेत। मंतरवर येणारे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते नेमकं कसं राहतात, कुठं झोपतात हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। मात्र सध्या ते झोपतायत जंतर मंतरवरच। हे सकाळचं चित्र मी दाखवतोय, म्हणजे मिळेल जागा मिळेल तशा ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते झोपलेले आहेत, ज्यामध्ये तरुणींचा देखील समावेश आहे। त्यामुळे हे उघड्यावरच यांचं पूर्णपणे सध्या तरी जे जीवन आहे ते पाहायला मिळतंय। म्हणजे दिवसभर आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं, घोषणा द्यायच्या सगळ्या, आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथंच विश्रांती घ्यायची। इथंच जे सरकारी टॉयलेट्स असतील त्या ठिकाणी जाऊन प्रातर्विधी आटोपायचा आणि त्यानंतर पुन्हा पोटाची भूक भागून पुन्हा मग आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं। अशा पद्धतीचा हा दिनक्रम या सगळ्या मुलांचा आहे। आता आपण पाहतोय हे सगळेजण झोपलेले आहेत आणि तो तरुण जो आहे तो त्यांना पंख्यानं खरं तर इथं कुठली फॅनची सोय नहीं है। प्रचंड गर्मी है दिल्ली में। कितनी देर से आप हवा दे रहे हो उनको? जैसे गर्मी से लग रहा है तब दे रहे हैं। हाँ, अच्छा लगता है ना मदद करने में दूसरे का। कहाँ यही सोते हो आप सब? हाँ, यहीं पे सोते हैं। ही दुसरी एक बाजू दाखवतो मी। या ठिकाणी हे सगळे व्यंगचित्र किंवा पेंटिंग जे आहेत ती लावण्यात आलेली आहेत। म्हणजे वेगवेगळे त्यामधून संदेश देण्यात आलेले आहेत की कशा पद्धतीने हे आंदोलन दडपलं जातंय किंवा सरकारची जी प्रतिमा आहे ती कशी क्रूर आहे हे यातून दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो सगळा करण्यात आलेला आहे। समोर एक मेडिकल कॅम्प देखील लागलेला आहे, ज्यामधून सगळी वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवली जाते। या सगळ्या टॅबलेट्स असतील, वेगवेगळ्या इंजेक्शन्स जे आहेत ते देखील देण्यात आलेले आहेत। 20th का जो लाठीचार्ज हुआ था उसके बाद बहुत ही ब्रूटल इंजुरीज लेके हमारे पास लोग आ रहे हैं, और अभी तक भी वो लोग पेन या कुछ पेन और ब्रूइसेस लेकर अभी तक वो आ रहे हैं। कल शाम को भी हम लोग देखा था कि 20th के लाठीचार्ज के बाद अभी तक उनका वो जो कमर में जो ब्रूज हो रखा था वो अभी तक वो लेकर आ रहे हैं। मेनली वही, और उसके साथ जो टेंशन है, लगातार लोग आंदोलन कर रहे हैं, रात को जाग रहे हैं, तो उसके वजह से सिर दर्द, बुखार, ऐसा कुछ भी हम लोग थोड़ा सा बढ़ रहे हैं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।